स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर.एस. क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. ते त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. जय श्रीराम मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं सिक्युअर VPN इथं आपल्याला अशा प्रकारे कनेक्ट करून घ्यायचा आहे. तर कनेक्ट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तो कनेक्ट होणार आहे. त्यानंतर बॅक निघून आपल्याला इथं सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून अशा प्रकारे आजच्या स्टेटसचं मटेरियल आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मटेरियलमध्ये जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे. इथं तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर सिम्पली इमेज ॲड करून घेतल्यानंतर खालील ऑप्शन स्क्रोल करत रेशो ऑप्शन यावर क्लिक करायचं आहे. त्यामधील सेकंड ऑप्शन इथं आपल्याला सिलेक्ट करून इथं आपल्याला इमेज लेअर आहे ती 2 बोटाच्या साहाय्याने अशा प्रकारे त्याची साईज वाढवून इथं आपल्याला सेट करून घ्यायची आहे. तर सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आता व्हिडिओमध्ये जी इमेज लेअर आहे त्याच्याच खाली एक ॲडिओ लेअर ही दिसते. त्या ॲडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे आणि मी मटेरियलमध्ये तुम्हाला व्हिडिओमार्फत एक सॉन्ग दिलेलं आहे ते तुम्हाला ॲड करायचे आहे. त्यासाठी एक्स्ट्रॅक्टवर क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे की मटेरियल जे तुम्हाला दिलेलं आहे ते सिम्पली इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथं आपलं जे मटेरियल आहे ते ओपन करून घ्यायचं आहे आणि मटेरियलमध्ये जे अशा प्रकारचे सॉन्ग दिलेलं आहे ते सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला फर्स्ट नंबरला ते सॉन्ग येऊन जाणार आहे. प्लस चिन्ह क्लिक करून इथं आपल्याला ते ॲड करून टाकायचं आहे आणि जेवढी लेंथ सॉन्गची आहे तेवढीच लेंथ इथं आपल्याला इमेज लेअरची ठेवून उरलेला भाग कट करून टाकायचा आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मी इथं बीटमार्क करून दाखवलेले. आता ही बीटमार्क तुम्ही व्हिडिओ करताना इथं तुम्हाला दिसून येणार नाही, फक्त मी इथं तुम्हाला दिसून येईल. इथं फक्त याच्यासाठी दिलेलं आहे की जिथं बीट करायचे त्याचं टायमिंग तुम्हाला समजण्यासाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा 0.1 सेकंदावर इथं आपल्याला बीट करायचं आहे. त्यानंतर त्यासमोरील बघू शकता 0.2 सेकंदावर, त्यानंतर 0.3 सेकंदावर, त्यानंतर 4 सेकंदावर, अशाच प्रकारे 0.5 सेकंदावर, त्यानंतर बघू शकताय की 0.7 सेकंदावर, अशाच प्रकारे बघू शकताय 0.9 सेकंदावर. अशा प्रकारे बघू शकता इथं कट करून घ्यायचं आहे. 0.9 सेकंदावर झाल्यानंतर परत एकदा समोर 10 सेकंदावर इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे 12 सेकंदावर एकदा कट करून घ्यायचं आहे आणि शेवट 14 सेकंदाला एकदा कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिला जो इमेज लेअर आहे तो सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं थोडा वेळ वाट बघायचे. आपले जे इफेक्ट आहेत ती लोड होताना दिसून येत आहेत. तर इफेक्ट लोड होताना दिसून येत आहेत. त्यानंतर इफेक्ट लोड झाल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगवर क्लिक करून इथं आपल्याला ब्लड लव हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर ब्लड लव हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती आपल्याला या इमेजपुरतीच ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर यासमोरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. तर ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वाट बघून इथं आपल्याला कॉम्बोवर क्लिक करायचं आहे आणि कॉम्बोवर क्लिक केल्यानंतर सिम्पली इथं स्क्रोल करत तुम्हाला अशा प्रकारे एक ऑप्शन दिसतोय जो पेंडुलम 1 हा जो तुम्हाला इफेक्ट दिसतोय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. पेंडुलम 1 हा फर्स्ट लेअरला आणि सेकंड लेअरला तुम्ही बघू शकताय की इथं परत एकदा या इमेज लेअरला क्लिक करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. कॉम्बोवर क्लिक केल्यानंतर जो पेंडुलम 2 असा जो पेंडुलम 2 चा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा सेकंड लेअरला. त्यानंतर थर्ड लेअरला इथं काय करायचं आहे परत एकदा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. कॉम्बोवर यायचं आहे. कॉम्बोवर आल्यानंतर सिम्पली काय करायचं इथं आपल्याला स्वे आउट हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर परत एकदा इमेज लेअर सिलेक्ट करून इथं बॅक निघून काय करायचं आहे या इमेज लेअरला परत एकदा सिलेक्ट करून इथं काय करायचं आहे ॲडजस्टवर क्लिक करायचं आहे आणि सर्क्युलेशन आहे ते आपल्या इथं आपल्याला -50 करून घ्यायचं आहे. तर -50 करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे परत एकदा यासमोरील इमेज लेअर म्हणजेच बघू शकताय की 5 नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर इफेक्टवर क्लिक करायचं. 5 नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. तर ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर परत एकदा कॉम्बोवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ऑप्शनमध्ये स्क्रोल करत
तुम्ही इथं बघू शकता की तुम्हाला एक 3D ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली हे इफेक्ट लोड व्हायला खूप वेळ लागतो. त्यासाठी इथं आपण लोड होण्याची वाट बघणार नाहीत. त्यासाठी डायरेक्ट इथं आपल्याला इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर 3D कार्ड अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर इमेज लेअर सिलेक्ट करून सिम्पली 2 बोटाच्या साह्याने इथं आपल्याला इमेज लेअर अशा प्रकारे लहान करून इफेक्ट आहे तो सेट करून घ्यायचा आहे. बघू शकताय. तर इफेक्ट झाल्यानंतर परत एकदा यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत इथं आपल्याला काय करायचं आहे की व्हिडिओ इफेक्टमध्ये नाही बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. आणि बॉडी इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. आणि इथं आपल्याला जी एंजल विंग्स आहे इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर सिम्पली आल्यानंतर जो एंजल विंग्स इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे स्क्रोल करत तो इफेक्ट आहे तो इथं आपल्याला शोधून काढायचा आहे. तर अशा प्रकारे जो फर्स्ट नंबरचा इफेक्ट आहे अप्लाय करून घ्यायचा. अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आणि इथं आपल्याला काय करायचं जो ट्रेंडिंगमध्ये फर्स्ट नंबरला स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट आहे. त्यानंतर हा तुम्ही नाईट क्लबमधून मी ॲड करू शकता. त्यासाठी नाईट क्लब क्लिक करून 5 नंबरचा फ्लिकर हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं काय करायचं या इमेज लेअरची इथपर्यंतच लेंथ वाढवून सिम्पली यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला बॅक निघून यायचं. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर या ऑप्शनमध्ये स्क्रोल करत इथं आपल्याला काय करायचं स्प्लिटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्प्लिटमध्ये क्लिक केल्यानंतर मिरर 3 हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून इथं आपल्याला ॲडजस्ट करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तर सेट करून घेतल्यानंतर फिल्टर आहे तो आपल्याला 0 करून टाकायचा आहे. वर्टिकल 46 करून टाकायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे हा या इमेज लेअरची लेंथ म्हणजे इफेक्टची लेंथ इथपर्यंतच ठेवून इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला त्याची साईज कमी करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तर सेट करून घेतल्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथून बॅक निघून इथं आपल्याला अशा प्रकारे इफेक्ट दिसू. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. आणि व्हिडिओ इफेक्टमधील हे जे ऑप्शन आहेत यामधील जो बटरफ्लाय इफेक्ट आहे तो आपल्याला ऑप्शन क्लिक करून बटरफ्लाय ड्रीम हा जो 4th नंबरचा इफेक्ट आहे तो अप्लाय करून आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. तर सेट करून घेतल्यानंतर याच्या समोरची लेंथ लेअर ती आपल्याला सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत आपल्याला ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. आता ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर स्टार लाईट हा जो 4th नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथं आपल्याला इथपर्यंत वाढवून घेऊन लास्टचा जो इमेज लेअर आहे तो सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर 2 मिनटं वाट बघायची अशा प्रकारे. त्यानंतर स्क्रोल करत स्लाइड साईड हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून याची सेटिंग 2.3 सेकंदपर्यंत करून घ्यायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला इथं इफेक्ट लागलेला आहे तुम्ही बघू शकताय. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला बघू शकताय की इथं इफेक्ट दिलेला आहे. सिम्पली हा जो फर्स्ट इफेक्ट जिथून एंजल विंग्स म्हणजेच बघू शकताय की अशा प्रकारे जो हे जे ॲनिमेशन इफेक्ट चालू होतात तिथून जो 2 इमेज लेअरच्या मध्ये ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली इथं आपल्याला थोडा वेळ वाट बघायची आणि कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून डबल पुल इन हा जो इफेक्ट आहे तो ऑप्शन इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पुल इन झोन हा जो इफेक्ट आहे तो पूर्ण स्टेटसला येतो अशाच प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे याचं कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला युनिक असं दिसून येणार आहे. आणि व्हिडिओला असं आहे ते लुक आहे तो असा कडक येणार आहे. तर सिम्पली हा जो इफेक्ट आहे तो पूर्ण स्टेटसला आहे तो अप्लाय झालेला आहे. अप्लाय झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला बॅक निघून ओव्हरलेवर क्लिक करून ॲड ओव्हरलेवर जायचं आहे. त्यानंतर काय करायचं इथं आपल्याला आपला मटेरियलमधील जे PNG दिलेलं आहे ती सिम्पली ॲड करून इथं वरती थोडीशी रोटेट करून बघू शकता अशा प्रकारे रोटेट करून आणि याची साईज थोडी जास्त कमी जास्त करून अशा प्रकारे सेट करून याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.